बातम्या सविस्तर पाहूया। महायुती सरकारनं लाडक्या शेतकऱ्याला निवडणुकीआधी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी आता घुमजाव केलाय। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी थेट अंतरून पाहून पाय पसरण्याचा सल्ला दिलाय। की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं, पण शेतकऱ्यांना दिलेलं हे कर्जमाफीचं आश्वासन आता खोटं ठरताना दिसतंय। कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहे अशा अजितदादांनी तुर्तास तरी कर्जमाफीचा कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलंय। एवढंच नाही तर अजितदादांनी कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत थेट हात वर करून सहकाऱ्यांना अडचणीत आणलंय। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोललो नाही, पण शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचं आश्वासन पूर्ण केल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं। अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी आणि महायुतीचे मतदार संभ्रमात पडले। तर महायुतीनं दिलेल्या आश्वासनांमध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता याची आठवण संजय राऊतांनी करून दिली। शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे। भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात, याला काय अर्थ राहत नाही। जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल, लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील। मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर अजितदादांच्या पुढे एक पाऊल टाकलंय। जाहीरनामा 5 वर्षांसाठी होता, त्यामुळे कर्जमाफीचा विषय मार्गी लावण्यासाठी 5 वर्ष असल्याचं मुश्रीफांचं मत आहे। आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का रे? 1500चा हप्ता आलेला आहे। विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काही करू, परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक सुरू आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आधी तुम्हाला 2100 रुपये मी दिल्याशिवाय राहणार नाही, की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला व्यक्तीला देतील। त्यानंतर सगळी योजना, 3 सिलेंडरची योजना मी बंद करणार नाही, मुलींचं उच्च शिक्षणात चालू राहील मोफत, महिलांना 50% एसटीमध्ये सोलर चालू आहे, माझ्या लाडक्या भवनात 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे। अशा अनेक कल्पना, आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना। ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे, 5 वर्षाचा जाहीरनामा आहे। लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखी आश्वासनं देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं, मात्र असं आश्वासन आपण दिलंच नव्हतं असं अर्थमंत्री अजित पवार म्हणतायत। तेव्हा महायुतीतच आश्वासनांच्या बाबतीत एकवाक्यता नाही का, की तुमची आश्वासनं तुम्ही निस्तरा असा महायुतीतल्या मित्रपक्षांचा पवित्रा आहे? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।